गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 20 एप्रिल 2025. रविवार आहे. मार्केटला सुट्टी आहे. गेले 3 दिवस सुट्टी होती. आता उद्यापासून परत चालू होईल मार्केट. आपण मार्केटविषयी आत्ता पाहिलं तर बऱ्याचशा लेवल या अपला गेलेल्या आहेत. बहुतेक सगळे स्टॉक्स जे आहेत हे साधारणतः 10 ते 20% अप गेलेले आहेत. जे आता मागच्या महिन्यातला फॉल होता त्याच्यापेक्षा 10 ते 20% अप गेलेले आहेत. पण अजूनही काही स्टॉक असे आहेत की तुम्हाला खालच्या भावात मिळतात. 10%पेक्षा ते कमी चढलेले आहेत किंवा इव्हन 5 ते 7%च चढलेले आहेत. शोधले तर सापडतील. बाय द वे, काल मला अजून एक मल्टीबॅगर होऊ शकणारा एक प्रॉबेबल स्टॉक सापडला आणि ग्रेट. म्हणजे बरेच वर्ष माझ्या शोध चाललेले होते. त्याच्यामध्ये हा तिसरा स्टॉक आहे की जो मला मल्टीबॅगर होऊ शकतो असं सापडला आहे, पण खूप वरच्या लेवलला. त्याच्यामुळे आत्ता तो घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्याचा पीई बऱ्यापैकी हाय, म्हणजे 75-80च्या दरम्यान आहे. तर तो जेव्हा 30-40च्या दरम्यान येईल त्यावेळेस मी परचेसिंगला नक्की सुरुवात करेन. स्टॉक कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही स्टॉक शोधले तर तुम्हाला हाई स्टॉक मिळायला काही हरकत नाही. तर स्टॉक शोधतच राहायचे. किमान दिवसातनं एक 5 स्टॉक तरी तुम्ही त्याचं ॲनालिसिस करून बघा. फार वेळ लागत नाही. 5 स्टॉकला तुम्हाला 5-7 मिनटं लागतात. आणि जर एखादा त्यातून चांगला मिळाला तर त्याच्यावर डिटेल ॲनालिसिस करावं लागतं. मग त्याला वेळ लागतो. मग त्याला 2-3 तास, 4 तास, 6 तास कितीही लागू शकते. पण इनिशियल जर का तुम्हाला बघायचं असेल तर 1 मिनिटाला एक स्टॉक, 2 मिनिटं, फार तर 3 मिनिटं एवढाच वेळ लागतो. आणि त्यात ठोकताळे आहेत. ते ठोकताळे मी तुम्हाला पूर्वी जानेवारी-फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. तर ते जर तुम्ही नंतर जॉईन झालेला असाल मला तर जानेवारी-फेब्रुवारीचे माझे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक शोधायचे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. रॅदर पूर्वीचे सगळे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला थोडं त्याच्यामध्ये नॉलेज मिळत जाईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल. तर हे झालं. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की काही ETF जे आहेत ना, हे ETF अत्यंत कमी किमतीला अवेलेबल आहे. म्हणजे उदाहरणार्थ निफ्टी 20चा ETF जो आहे तो सरप्रायझिंगली कमी किमतीला अवेलेबल आहे. मी घ्या असं रेकमेंडेशन करत नाही. मी तुम्हाला फक्त फॅक्ट्स समोर ठेवतोय. तसंच अजूनही फारसे ज्यांनी लिमिट ओलांडलेलं नाही असे, म्हणजे कोटक मिड कॅप 50 आहे तर यांनी फारसं ओलांडलेलं नाही. नंतर HDFC स्मॉल कॅप 250 आहे. यांनी फार काही वरची पातळी घातली अशातला भाग नाही. थोडेसे वर गेलेले ते. साधारणतः आपण जर का म्हणलं तर 5-1% हे वर गेलेले आहेत. तेवढं तर होणारच ना. अगदी डाऊनला शोध काढायचं असल्यास तुम्हाला मागच्या महिन्यातच ते घ्यायला पाहिजे होते. त्याला काही पर्याय नव्हता. किंवा फेब्रुवारीत घ्यायला पाहिजे होते. मागच्या महिन्यातही चान्स होता. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी गोल्ड विकलं. गोल्डचा ETF विकले. फिजिकल गोल्ड जसं तसं आहे माझ्याकडे. आणि त्याची चांदी घेतली. त्यामुळे चांदी, फिजिकल चांदी आणि ETF असं मिळून माझं जे गोल्ड आणि चांदीचं जे प्रपोर्शन झालेलं आहे ते 25 आणि 75% असं झालेलं आहे. याच्यामध्ये 75% ही फिजिकल चांदी आहे आणि अजूनही चांदीचे ETF मला विकायचे आहेत. चांदी थोडंफार वर खाली होतीये त्याच्यामुळे थोडंसं मला थांबावं लागतंय की चांदी कधी विकावी. कारण आत्ताच ती खाली जायला सुरुवात झालेली आहे. जर खाली गेली तर फारच उत्तम. मग खालच्या भावातही मला विकत घेता येईल. आत्ताचे जे अंदाज आहेत हे लोकांचे वेगवेगळे अंदाज येतात एक्सपर्ट्सचे.
पण माझ्या मते चांदी फार फार तर खाली 92, 93, 94 ह्याच्या खाली येईल असं वाटत नाही. ह्याच्या खाली पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे 87, 88चा आहे. दुसरा टप्पा आहे 82, 83, 84. ह्याच्या खाली येईल असं सुतराम वाटत नाही. कारण चांदी हा इंडस्ट्रीयलसाठी लागणारा अविभाज्य भाग आहे आणि सरप्राइझिंगली चीनची इंडस्ट्री ग्रो होतीये. आश्चर्याची गोष्ट आहे, पण ग्रोईंग आहे हे दिसतंय. म्हणजे आकडेवारीमध्ये ते दिसून येत आहे की चीनची इंडस्ट्री ग्रो होतीये आणि चांगल्या प्रकारे ग्रो होती. आत्ता काहीतरी आकडेवारी सांगते की 6% चीनची ग्रोथ चाललेली आहे. सरप्राइझिंग आहे. जर तसं असेल तर आपल्याला आपलं एक्सपोर्ट वाढवायला पाहिजे येणं केणं प्रकारे, तरच आपल्याला ग्रोथ चांगली गाठता येणं शक्य आहे. नाही तर आपल्याकडचे प्रॉडक्ट्स काही व्हिएतनाम वगैरे सारखे देश हिसकवून घेऊन जातील, कारण त्यांनी अनकंडिशनल टेरिफ ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती टेरिफ अत्यंत कमी लागलेले आहे, भारतापेक्षाही कमी लागलेलं आहे. तर या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायचं आहे आणि आपले इम्पोर्ट्स आपल्याला वाढवावे लागतील. डॉलर हा त्याची स्ट्रेंथ कमी होती, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. चीननी खेळी नक्की केलेली आहे आणि त्यांनी डॉलर्स विकायला सुरुवात केलेलीच आहे आणि त्या किमतीमध्ये ते सोनं घेतात. चीननी आत्ता काहीतरी मागच्या महिन्यात अनकन्फर्म रिपोर्ट्स आहेत 22 टन सोनं विकत घेतलेलं आहे. हे कन्फर्म्ड आहे. याला कन्फर्मेशन मला अजून कुठनं मिळालेलं नाही आहे, पण क्वाईट पॉसिबल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चायनाने त्यांच्या इन्शुरन्स एजन्सी, सर्व बँक्स यांना 1% सोनं विकत घ्यायची परवानगी दिलेली आहे. आणि घ्यायची परवानगी दिलेली म्हणजे घ्याच, म्हणजे ते बंधनकारकच केलेलं आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांचाही फ्लो येणार आहे. शिवाय सेंट्रल बँका कुठेही थांबलेल्या नाही आहेत त्यांना त्यांचं सोनं परचेस करायला. रॅदर सेंट्रल बँकेनं रेट वगैरे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांचा मोटो जो आहे तो सोनं परचेस करणे हा एकमेव आहे. थोडासा रेट घसरला की ते परत उडी मारतात आणि सोनं परचेस करून परत वरती जातात. त्याच्यामुळे सोन्यामध्ये अजून तरी घाबरायचं कारण नाही आहे. मी मध्यंतरी विचार करत होतो की इतके यूट्यूबवरती आणि बाकी ठिकाणी एवढं चावचाव होत असतं की सोनं एवढं चढलंय, एवढं चढलंय, एवढं चढलंय, आता काय खरं नाही सोन्याचं, सोनं धगदिशीने पडणार वगैरे वगैरे वगैरे. इतके न्यूजचे इफेक्ट असतात की मला सुद्धा वाटायला लागलेलं होतं की आपलं सोनं थोडंसं फिजिकल मधलं विकावं आणि त्याच्या बदल्यात चांदी घ्यावी. पण नंतर मग शांतपणे विचार केला, म्हटलं आपणच आपल्या थेरीच्या विरुद्ध जातोय, विरुद्ध वागतोय. तर तसं न होता सोनं हे वाढतं राहणार आहे. कारण जगातली जोपर्यंत अशांतता थांबत नाही, जोपर्यंत अनिश्चितता थांबत नाही, तोपर्यंत सोनं आपलं वरच जाणार आहे. त्याच्यामुळे सोन्यात घाबरायचं आपल्याला अजिबात कारण नाही. हा, चायनानी अमेरिकेवर सध्या तरी मात केलेली दिसतीये, कारण त्यांनी बोईंगचे विमान घ्यायला नकार दिला, त्यांचे पार्ट्स घ्यायला नकार दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणतात, रिअर अर्थ मेटल्स अमेरिकेला द्यायला, काय कुणालाच द्यायला नकार दिलेला आहे. त्याच्यामुळे बॉम्ब होणार आहे. अमेरिकेची होणार आहे मॅक्झिमम, बाकीच्यांची होणार आहे पण अमेरिकेची जास्ती होणार आहे. अशा प्रकारे चीननी मेजर खेळी याच्यात केलेली आहे. बाकी अजून बरेच पॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये चीननी भरपूर खेळी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता तरी चीनचा पलटा भारी दिसतोय आणि ग्रोथही चालू आहे. चीननी सगळ्या
ज्या एशियन कंट्रीज आहेत त्यांना जिंगपिंगनी प्रत्यक्ष व्हिजिट करून तिथं आपलं व्यापार वर्चस्व परत स्थापन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळा ईस्ट एशियामधले वेगवेगळे देश त्यांनी पिंजून काढलेले आहेत आणि सगळ्यांना मला वाटतं पटवलेलं आहे की आमच्याकडनं माल घ्या. तर बहुतेक सगळे तयार आहेत, कारण चीननी परत युआन चीनचा थोडासा हलका झालेला आहे आणि त्याच्यामुळेही त्यांचा माल अजून स्वस्त झालेला आहे. भारताची भीती तीच आहे की चीनचा स्वस्त माल आपल्याकडे नक्की येऊ शकतो आणि आपल्याकडे डंप होऊ शकतो. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण तो स्वस्त झालेला माल आहे, म्हणजे तो काही महाग राहिलेला माल नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. तर आत्ता आपल्याला शेअर्समध्ये विकत घेताना सुद्धा, समजा विकत घ्यायची, तुम्हाला एखादा शेअर्स पटला विकत घ्यायचा असेल, तर हेच बघायचं आहे की तो फॉरेनवरती फारसा अवलंबून नाही आहे, म्हणजे एक्सपोर्टवर फारसा अवलंबून नाही आहे. उदाहरणार्थ FMCG, कन्झ्युमर शेअर्स वगैरे सगळे, की जे फारसे बाहेरच्या देशांवर अवलंबून नाही आहे. मला सापडलेला शेअरही असाच आहे. 94% त्याचे कन्झ्युमर इंडिया आहे, बाकी 6% एक्सपोर्ट आहे. 6% किरकोळ झालं. ते 6च्या 6 थांबलं तरी कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही. तर 94% ही इंडियन मार्केटमध्ये कंपनी. तर अशाच कंपन्या तुम्हाला बघायच्या आहेत की ज्या आता फॉरेनवरती काय अवलंबून नाही. आपलं कन्झम्पशन तुफान आहे, तुफान. तर आपल्या देशातच ज्यांचं कन्झम्पशन आहे, ज्यांची विक्री आहे, अशाच कंपन्या आत्ता सध्या खरेदी करणं हे जास्ती चांगलं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आणि त्यातूनही असं बघा की काही झालं तरी ह्या कंपन्या चालूच राहतील, ह्या कंपन्या बंद नाही पडणार. अशा प्रकारच्या कंपन्या बघा, अशा तुम्हाला नक्की सापडू शकतात. इव्हन IT मध्ये सापडतील. IT मधल्या बऱ्याचशा कंपन्या आता खालच्या लेवलला आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अशा कंपन्या शोधा की ज्या फक्त भारतावरती आहेत. थोडंसं इम्पॉसिबल असल्याप्रमाणे वाटेल, पण हे इम्पॉसिबल नाही. थोडासा वेगळा विचार करा, मग तुम्हाला लक्षात येईल, अरे आपल्या समोरच आहे. या कंपन्या तर आपल्या समोरच्या आहेत, रोज आपण बघतो. आणि निवडताना साधारणतः अशा कंपन्या निवडायच्या आहेत की ज्याची चर्चा टीव्हीवर होत नाही. काय होतं, टीव्हीवर चर्चा झाली तर लोक बघत असतात, टीव्हीवरती अबब लोक बघत असतात आणि त्या चर्चेमुळे इन्स्पायर होतात आणि लगेच तो शेअर घेऊन टाकतात. सारासार विचार शून्य असतो, माहितीही नसते. तर अशांनी खरं शेअर मार्केटमध्ये पडायचंच नसतं, पण दुर्दैवाने ते पडलेले असतात आणि असे शेअर ते विकत घेतात. तो शेअर समजा 10% पडला तर यांची घबराट चालू होते आणि इतके घाबरतात की दबदिशीने विकून टाकतात. बरं, लाखोंनी लोक आहेत ही. यांनी अगदी प्रत्येकी 5-10 शेअर, 5-10 हजाराचे जरी शेअर विकले तरी तो शेअर 10%चा 20%, 25% गडगडतो, कारण नसताना. त्याच्यामुळे जे टीव्हीवर चर्चा होते हे शेअर अजिबात घेऊ नका. त्याच्यामुळे मी माझ्या शेअर्सची चर्चा कधीही करत नाही. माझ्या पोर्टफोलिओमध्ये कुठले शेअर आहेत हे माझ्या CA खेरीज कोणालाही माहित नाही. हे फक्त मला आणि माझ्या बायकोला, आम्हाला दोघांनाच माहिती, आणि तिसरा माणूस आमचा शेअर ब्रोकर. बाकी चौथ्या माणसाला माहिती नाही. शेअर ब्रोकरला का, तर त्याला ती लिस्टच पाठवावी लागते दुर्दैवाने, की बाबा हे बघ, हे असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, बघ तुझं तू काय करायचं ते सगळं गणित जुळव. आणि काय टॅक्स येतोय नाही येत, रॅदर टॅक्स येतच नाही, परतच मिळतात पैसे, कारण TDS वगैरे कट झालेले असतात त्याच्यामध्ये.